सरकारही ओबीसीवर आता अन्याय करणार आहे. भारतीय जनता पक्षाचं शिंदेचं सरकार 2-3 उदाहरणं तुम्हाला देईल. त्यावरून तुम्हाला या सरकारचं ओबीसीकडे दुर्लक्ष किती आहे आणि ओबीसीचा गळा घोटण्याचं काम हे सरकार कशा पद्धतीने करत आहे. तुम्ही किरायाची घरं घेऊन, ज्याला रेंटनी घेऊन तुम्ही त्यांचे हॉस्टेल सुरू करायचा निर्णय तातडीने घेतला. आम्ही 72 वसतिगृह ओबीसी समाजासाठी मागतोय. अजूनही त्याचा अद्याप निर्णय झालेला नाही. कोर्सेसची व्याप्ती वाढवली, अभ्यासक्रमाची व्याप्ती वाढवली आणि त्यामध्ये आता 550 अभ्यासक्रमांना ही स्कॉलरशिप आता लागू झालेली आहे. तुम्ही काय दिला 10 वर्षात त्याचं उत्तर द्यावं, कोणीतरी चर्चेला यावं. फार बोलायचं नाही, पण अन्याय मात्र ओबीसीवर होतोय. त्यावेळेस हे सरकारही ओबीसीवर आता अन्याय करणार आहे. भारतीय जनता पक्षाचं शिंदेचं सरकार 2-3 उदाहरणं तुम्हाला देईल. त्यावरून तुम्हाला या सरकारचं ओबीसीकडे दुर्लक्ष किती आहे आणि ओबीसीचा गळा घोटण्याचं काम हे सरकार कशा पद्धतीने करत आहे. तुम्हाला 3 उदाहरणामध्ये मी तुम्हाला सांगेल, तसे 100 उदाहरणं मला देता येईल. पण 50 फॉरेन स्कॉलरशिपसाठी 50 मुलांचं सिलेक्शन केलं. अजूनही त्या पोरांना परदेशात गेले, घरदार विकून नोकर कर्ज काढून त्या मुलांना त्याचं रेव्हेन्यू मिळालं नाही, त्याचा परतावा मिळाला नाही. हे एकूण आपण एक उदाहरण झालं. तुम्ही मराठा समाजासाठी तुम्ही किरायाची घरं घेऊन, ज्याला रेंटनी घेऊन तुम्ही त्यांचे हॉस्टेल सुरू करायचा निर्णय तातडीने घेतला. आम्ही 72 वसतिगृह ओबीसी समाजासाठी मागतोय. अजूनही त्याचा अद्याप निर्णय झालेला नाही. हे तुम्हाला सांगताना खरं तर विलासराव देशमुखांचे आभार मानले पाहिजेत ओबीसी समाजाने, मराठा असून. सो त्यावेळेस 2004 मध्ये 50% स्कॉलरशिप राज्यामध्ये कोणी लागू केली असेल तर ते विलासराव देशमुखांनी लागू केली. त्यांच्यामुळे आज महाराष्ट्रातील 50% स्कॉलरशिप जवळपास त्यावेळेस 450 या शिक्षणासाठी 450 प्रकारच्या स्कॉलरशिप मिळत होत्या. आत्ता तो आम्ही त्या व्याप्ती वाढवून 550 कोर्सेसला, मी मंत्री असताना जवळपास 125 कोर्सेसची व्याप्ती वाढवली, अभ्यासक्रमाची व्याप्ती वाढवली आणि त्यामध्ये आता 550 अभ्यासक्रमांना ही स्कॉलरशिप आता लागू झालेली आहे. तुम्ही काय दिला 10 वर्षात त्याचं उत्तर द्यावं, कोणीतरी चर्चेला यावं. हा विषय मुळात तुमच्या प्रश्नाचं उत्तर मला एवढंच की 3 प्रश्नाचं उत्तर जर मिळेल तर ओबीसीतून काही मिळवायचे प्रयत्न त्यांनी करावा. चौथा महत्वाचा प्रश्न मी मुद्दाम सांगतोय. तुम्ही ज्या अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून तुम्ही 5,000 कोटी रुपये लोनसाठी उपलब्ध करून दिला आणि ओबीसीच्या विद्यार्थ्यांसाठी मात्र फक्त 500 कोटी रुपये उपलब्ध करून दिला. हा केवढा मोठा तफावत आहे. ही तफावत तुम्ही कशी दूर करणार? मला अनेक प्रकारे बोलता येईल, पण मला मनभेद निर्माण करायचे नाहीत समाजात. जे मिळतंय मराठा समाजाला अधिकचं मिळतंय त्याला आनंद आहे. त्या गरीब समाजातील गरीब मुलांना मिळालं पाहिजे. पण तुमच्याच पॉकेटला द्या, तुमच्याच खिशातला द्या, हा आग्रह कशासाठी? तुम्ही हा आग्रह करू नका. तुम्ही स्वतंत्र घ्या. तुम्हाला जे मिळते यापेक्षा अधिकचं मागून घ्या. जे आम्हाला मिळतंय त्यात आम्हालाच अजून एक टाइम उपाशी राहायची पाळी आली. एक वेळ आमची परिस्थिती अशी वाईट आहे आणि अशा स्थितीमध्ये तुम्ही तुमच्यातूनच द्या. तुम्ही उपाशी माराल तरी चालेल, तुम्ही भीक मागत रस्त्यावर फिराल तरी चालेल, पण तुम्हाला तुमच्यातून काढून आम्हाला घ्यायचा आहे. हा आग्रह जरांगेंनी करू नये अशी आमची त्यांना विनंती आहे. बघा, आम्ही कोणाचाही विरोध केला नाही. मराठा समाजाला देऊ नका असं अजिबात म्हणत नाही. तरी पण तो ज्येष्ठपणा का मला हे कळत नाही, तो विरोध का हे मला कळत नाही. तुम्ही तुमच्यासाठी मागा, आम्ही आमच्यासाठी मागू. तुम्ही तुमचं संरक्षण करा, आम्ही आमचं संरक्षण करू. आम्हाला महाराष्ट्रात राहायचं आहे. आपल्याला एकमेकाची गळाभेट नेहमीच होत असते. मग ही टोकाची भूमिका कशाला घ्यायची? टोकाचा विरोध कशाला घ्यायचा? ही भूमिका कोणीही घेता कामा नये. आणि जो तो आपापल्या जातीसाठी माती खात असतो ते त्यांनी खाण्याचं सुरू केले. आम्ही खाण्याचं आमच्या जातीसाठी माती खाऊ. शेवट ज्याला त्याला त्याची अस्मिता असतेच. शेवट मृत्यूनंतर खांद्यावर जाणारा माणूस हा जातीतच असतो. त्यामुळे जर मला समाजातील गरीब समाजासाठी कुठे कार्यक्रम होत असेल आणि तिथे मला बोलवलं आणि त्यांच्या वेदना मला समजून घ्यायच्या तर मी तिथे जाणार. कुठे जिथे असेल तिथे जाईल. मी काही ठिकाणी तर न बोलवताही जाईल, कारण मला त्यांचे दुःख जाणायचे, त्यांच्या दुःखावर कुंकर घालायचे, सोडवायचे. आणि तो मी तो ओरिजिनल आहे. मला डीएनएची तपासायची गरज नाही. माझं प्रत्येक रक्ताच्या थेंबामध्ये ते आहे. न तपासताही ते दिसेल.